राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के माजी शहराध्यक्ष शेख खालेद दादा अपने साथियों के साथ शिंदे शिवसेना में शामिल। परभनी जिले के पाथरी शहर के राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के माजी शहराध्यक्ष शेख खालेद दादा इन्होंने अपने साथियों के साथ शिंदे शिवसेना में प्रवेश किया। तारीख 7 जुलाई 2024 को शिवसेना भवन पाथरी में अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष सईद खान इनके हाथों शेख खालेद दादा और उनके साथियों का सत्कार किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के आमदार बाबाजानी दुर्रानी इनके नेतृत्व में इन्होंने 20 से 25 साल काम किया। आमदार बाबाजानी दुर्रानी इनका साथ छोड़ने और सईद खान इनका साथ देने को लेकर शेख खालेद दादा इनसे पूछे गए सवाल पर उन्होंने क्या कहा, देखते हैं एक नज़र। यूट्यूब चैनल SKF न्यूज़ सच्चाई अब तक सलमान सैयद के साथ ले चलते हैं पाथरी शहर के कुछ राजकीय एक न्यूज़ की तरफ। जो पाथरी शहर में कई दिनों से कई सालों से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में शहराध्यक्ष पद पर रह चुके शेख खालेद दादा जो आज इन्होंने शिंदे शिवसेना में प्रवेश किया है, जानते हैं आखिर उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष को छोड़कर शिंदे शिवसेना में प्रवेश क्यों किया है, देखते हैं एक नजर। मी शेख खालेद शेख महबूब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष। गेली 25 वर्ष झाले मी राष्ट्रवादी पक्ष स्थापना झाल्यापासून 1999ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापना झाली तेव्हा नागपूर असो की मुंबई असो, मुंबईला आझाद मैदानमध्ये आमचे जुने नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जेव्हा पक्ष स्थापना केली तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि मला पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती मी ती प्रामाणिकपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला। गेली मागील 7 वर्ष मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो। माझ्या काही कारणामुळे आणि भविष्यात आमच्या इंदिरानगर एक भाग आहे, पाथरी शहरामध्ये इंदिरानगर, गौतमनगर, लवजीनगर, भीमनगर असा भाग आहे। त्या भागामध्ये जे गायरान धारक होते बसलेले लोक, जे त्यांना ते 40-50 वर्ष झाले त्या एरियात ते गायरान धारक लोक आहे आणि त्या गायरान धारक लोकांचा भोगवटदाराचा एक मोठा प्रश्न पाथरीमध्ये गोरगरीब लोकांचा होता। त्या भोगवटदाराच्या प्रश्नामुळे आम्हाला सईद भैया खान, शिवसेनाचे अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांनी आम्हाला भरोसा दिला की आम्ही हे तुमचे भोगवटदार मधून मालकीकडे तुम्हाला नेण्यात येईल आणि तुम्हाला इंदिरानगरचे लवजीनगर असो, गौतमनगर असो, भीमनगर असो, नामदेवनगर असो, तुम्हाला हक्काचे PTR, तुम्हाला हा मालकीचं घर तिथं उपलब्ध होईल। आम्ही त्यांच्या ह्या विश्वासावर आम्ही हे करून आम्ही आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कित्येक गेली वर्षे काम केलेलं आहे। नेमकं कारण काय आहे की आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांच्या नेतृत्वात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून सईद खान यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे? आम्ही आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उगवता सूर्य होता, आता कमीत कमी 30 वर्ष झाले आम्ही साहेबाच्या आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांच्या पाठीमागे होतो। आता त्यांनी काय केलं, त्यांनी नाही काय केलं आपल्याला त्यांच्याविषयी काही घेणं देणं नाही। आपण त्यांच्यासाठी केलं, त्यांनी आपल्यासाठी केलं। आता हिसाब बरोबर आपल्याला काय 3 काळ असते, एक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ। आता भूतकाळात काय झालं ते आपल्याला बघायचं नाही, आता वर्तमान मध्ये काय चालू आहे आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे। आम्हाला सईद खान यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। भविष्यात आमचे जे सरकारच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे, त्या माध्यमातून आमचे गोरगरीब लोकांचे काम होते, कोणाचे घरकुलचे होते, कोणाचे आरोग्याचे होते, कोणाचे दुसरे रोड असो, नाले असो, ही समस्या प्रलंबित आहेत शहरात, ते काम होतील भविष्यात। म्हणजे आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांकडून हे काम होत नव्हते का? आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांनी बी त्यांच्या हिसाबाने त्यांनी त्यांचे काम केले, त्यांनी विकास केला, त्यांच्याबद्दलही आपल्याला काही हे नाही। आणि भविष्यात अजून आजपर्यंत मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एक प्रश्न विचारतो की सईद खान साठी आपण काय केलं, एक मत दिलं का? कधी ते इलेक्ट्रिक, कधी त्यांना ते बाबाजानी साहेब 17 वर्ष आमदार होते, बाबाजानी साहेब 35 वर्षांनी त्यांनी नगरपालिका सांभाळली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित कारोबार केला। ते सत्तात असल्यामुळे त्यांनी कारोबार केला। आपण सईद खान पशी कोणती सत्ता आहे? सईद खान कोणते आमदार आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आणि शहरात कुठं त्यांचं नगरसेवक म्हणून ते आतापर्यंत आहेत का? तर ते नसताना सुद्धा त्यांनी इतके कामं केले की आज पाथरी शहरामध्ये आपण बघत आहात पत्रकार बंधू की पाथरी शहरामध्ये विविध ठिकाणी जिथे रस्ते नव्हते, लोकांना जायला प्रलंबित प्रश्न होते, मग ते रस्त्याचे असो, नाल्याचे असो आणि आरोग्याचे असो, आज सईद खान एक मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे।
नाही, चांगली गोष्ट आहे. सईद खान हे चांगलं काम करतात, ते बी आपल्याला दिसत आहे. पण नेमकं असं काही कारण आपल्या सोबत आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांचं झालेलं आहे का, की ज्यामुळे आपण पक्ष सोडला? नाही, आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबाचं असं कोणतंही कारण नाही, जुनेद भैया साहेबाचं बी असं कोणतंही कारण नाही. कसं असते, मी अगोदरच बोललो, भविष्य, फ्युचर अँड प्लॅनिंग. माणूस कोणी काहीतरी विचार करते की आपल्याला भविष्यात काहीतरी करायचंय. आपल्याला एखादा पद मोठा किंवा मी 25 वर्षानं मी इंद्रानगर सारख्या भागातला मी एक कार्यकर्ता आहे. माझी पण इच्छा होती की साहेबांना मला तिथून नगरसेवक पदासाठी हे करावं, मला प्रोमोट करावं. पण ती लॉन्चिंग दुसऱ्याच लोकांची लॉन्चिंग होत आहे मधात, आमचं कुठेही विचार होत नाही. ती एक खंत आहे, दुसरं काही त्यांच्याबद्दल कोणतीही खंत नाही. जर ही खंत जर आमदार बाबाजानी दुर्राणी जर तुमची खंत दूर केली असती तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलं नसता का? नाही, आता रात गई बात गई एक असं म्हणणं असते. ते आता झालं ते त्याच्यावर विषय करायचं नसते. आता आपल्याला भविष्यात काय करायचंय आपण ते सोडलं, त्यांच्याविषयी आपल्याला काही नाही ना, त्यांच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. आता भविष्यात आपल्याला सईद खान बरोबर राहून काम करायचं एवढं मनामध्ये त्यांच्याविषयी काही द्वेष भावना वगैरे नाही, काहीच नाही. मला बाबाजानी साहेबांचा बी आपल्या देशभावना नाही, जुनेद भैयाची बी नाही आणि कोणाचीच नाही, पक्षातल्या कोणाचीच नाही. मी माझा निर्णय घेतला, मी माझा फाटका तुटका कार्यकर्ता आहे, मला जे पटलं मी ते निर्णय घेतला आणि मी माझ्या पक्षात प्रवेश केला. तसं पाहिले तर आपण 20-25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांनी ज्या पक्षात काम केलेलं असेल त्यांच्या बरोबरीने तुम्ही काम केलेलं आहे, त्याच हिशोबाने त्याच इमानदारीने बाराने तुम्ही आता शिवसेना शिंदे सरकारमध्ये काम करणार? 100% करणार. आणि कसं असतंय, जिथं बी आपण राहिलो, 2 डगरीवर हात ठेवणं हे कधीच आमच्याकडून घडलेलं नाही. आम्ही ज्याच्या पाठीमागे राहिलो तर आम्ही उपाशी तापाची कसे बी तुकडे खाऊन काही करून आम्ही आमची जीवन हे केलं. पण आम्ही कोणत्या पक्षाच्या मागे कोणत्या माणसाला डबल पॉलिसी केली नाही. आम्ही कोणाच्या मागे पैशासाठी ह्याच्यासाठी कधी गेलेलो नाहीत. आम्ही आमची जी ही आहे, आमची व्यथा जी आहे, आमची जी परेशानी ती आमच्या नेत्याला सांगत होतो वेळोवेळी, मागील नेत्याला, आणि भविष्यात पण इकडे हे करू. एवढं ठीक आहे. काय संदेश देताल आपण आज पक्ष प्रवेश झाल्यामुळे? आम्ही हे संदेश देतो की बाबा भविष्यात आपल्याला काम करायचं आहे. पाथरी शहरामध्ये आम्ही बघत आहोत की सईद खान यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम होत आहेत. भविष्यात पण आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आणि जे लोकांचा कल आहे, लोक आता पहिल्यासारखं नाही, पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. लोक हुशार झालेत, लोकांना सर्व कळतंय कोण काम करणार आहे, कोण नाही करणार आहे, कोण खोटं बोलणार आहे, कोण नाही बोलणार आहे. तर आपल्याला जास्त प्रचार करायची गरज नाही, सोशल मीडियाचा जमाना आहे साहेब. शेख खालेद दादा इन्होंने कहा कि किसी तरह की उनकी तो कोई नाराजगी नहीं है आमदार बाबाजानी दुर्रानी से, ना ही जुनेद भैया दुर्रानी से. उन्होंने कहा कि चलते दौर को देखते हुए और सईद खान के काम को देखते हुए उन्होंने तो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष को छोड़कर है तो अपने मन से, अपने दिल से किसी तरह की कोई पड़ान या कोई ऐसा उनके ऊपर का ऐसा दबाव नहीं था, और ना ही सामने वाले राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष से उनको तो टॉर्चर किया गया है, ना ही राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से उनको इग्नोर किया गया है. उन्होंने तो एक बात कहते हुए बताया कि उनकी छोटी सी एक नाराजगी उन्होंने पेश की कि जिस तरह से उनकी जो एक ख्यालात थे, उनकी जो सोच थी कि उनके जो इलाके से तो उन्हें उम्मीदवारी मिलनी चाहिए थी, लेकिन उसको है आमदार बाबाजानी दुर्रानी खान साहब की तरफ से तो उसको इग्नोर करता हुआ दिखाई दिया गया, जिसके चलते उन्होंने तो ये बात उनके कान पर भी डाली थी, लेकिन उसके चलते उनसे कुछ काम नहीं बन पाया, ऐसा उन्होंने तो अपने ओर से कहा है.